श्री गुरुदेव दत्त. नवीन वर्षाच्या म्हणजेच जानेवारी 2026च्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एक नवीन वर्ष, एक नवीन सुरुवात आणि नवीन स्वप्न घेऊन हा महिना आपल्या आयुष्यात प्रवेश करत आहे. जानेवारी 2026 हा महिना तुमच्या राशीसाठी नेमकी कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहे हे आपण या मासिक राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी एक अत्यंत महत्वाची आणि प्रभावी गोष्ट, या महिन्यात तुमच्या राशीला ग्रहबळाची साथ मिळवून देण्यासाठी मी प्रत्येक राशीसाठी एक विशेष एंजल नंबर सांगणार आहे. हा उपाय नीट समजून घ्या. तुमच्या राशीचा जो एंजल नंबर मी सांगेन तो तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या तळहातावर निळ्या किंवा हिरव्या शाईच्या पेनने लिहायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा वलय निर्माण होईल आणि हा शुभ नंबर तुम्हाला या संपूर्ण महिन्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि संधींचे सोने करण्यासाठी मोलाची मदत करेल. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्री दत्त फलज्योतिष इझी ॲस्ट्रॉलॉजी. चला तर मग पाहूया तुमच्या राशीचे सविस्तर भविष्य आणि तुमच्या भाग्यशाली एंजल नंबर. मेष राशी. तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 9. हा शुभ नंबर तुम्हाला जुन्या सवयी सोडून नवीन सुरुवात करण्यास या महिन्यात मदत करेल. जानेवारी महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा ठरेल. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाजू भक्कम राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध या काळामध्ये अधिक सुधारतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः आहारावर लक्ष द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगले यश आणि प्रगती मिळेल. प्रवासाचे योग येतील, जे भविष्यामध्ये फायदेशीर ठरतील. रखडलेली कामे या महिन्यात वेगाने मार्गी लागतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत चांगला आणि लाभदायक आहे. मित्रांकडून तुम्हाला योग्य वेळी मोलाची मदत मिळेल. नवीन वाहन घेण्याचे तुमचे जुने स्वप्न पूर्ण होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि मानसन्मानही प्राप्त होईल. एकूणच हा महिना तुमच्या प्रगतीसाठी उत्तम असेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहून कामावर लक्ष द्या. नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करणे तुमच्यासाठी चांगले ठरेल. वृषभ राशी. तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 6. हा शुभ नंबर तुम्हाला कौटुंबिक सुखात आणि आर्थिक नियोजनामध्ये या महिन्यात मदत करेल. या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता दिसते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होऊन तणाव दूर होईल. घरासाठी नवीन वस्तू किंवा फर्निचरची खरेदी कराल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी या महिन्यात दूर होतील. मात्र बोलण्यावर ताबा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची आणि सहभाग वाढणार आहे. रखडलेले पैसे अचानक परत मिळण्याचीही शक्यता आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे कठीण कामे सहज पूर्ण कराल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. नवीन मित्र बनतील, जे भविष्यामध्ये खूप उपयोगी ठरतील. संयम बाळगल्यास तुम्हाला मोठे यश नक्कीच मिळेल. आर्थिक गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याचे योग आहेत. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचे बेत यशस्वी होतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनाला खूप आनंद मिळेल. मिथुन राशी. तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 5. हा शुभ नंबर तुम्हाला बदलांशी जुळवून घेण्यास आणि संवाद कौशल्य सुधारण्यास या महिन्यामध्ये मदत करेल. जानेवारी महिना तुमच्यासाठी संमिश्र फळांचा असेल. सुरुवातीला कामाचा ताण थोडा जास्त जाणवू शकतो, पण महिन्याच्या उत्तरार्धामध्ये परिस्थिती सुधारेल. लेखकांना आणि पत्रकारांना हा काळ उत्तम ठरेल. प्रवासाचे छोटे बेत आनंदाने आखले जातील.
आर्थिक लाभ होण्याचेही चांगले संकेत या महिन्यामध्ये आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. प्रेमात असणाऱ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल राहील. नवीन व्यवसायाचा विचार करत असाल तर सल्ला घ्या. घाईने कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढविण्याची गरज भासेल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवता येईल. जुने वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांततेसाठी योगासने करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या संवाद कौशल्यामुळे मोठी कामे पूर्ण होतील. नवीन वर्षात नवीन ध्येय निश्चित करण्यासाठी वेळ द्या. कर्क राशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 2. हा शुभ नंबर तुम्हाला मानसिक शांतता मिळविण्यासाठी आणि नात्यांमध्ये संतुलन राखण्यासाठी या महिन्यात मदत करेल. जानेवारी महिन्यात तुम्ही खूप भावुक राहाल. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते अधिक दृढ होईल. नोकरीमध्ये बदल करण्याचे विचार मनात येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कौतुक केले जाईल. मालमत्तेशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. आई वडिलांच्या आशीर्वादाने कठीण कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे गोड फळ नक्की मिळेल. आर्थिक नियोजन नीट केल्यास भविष्यामध्ये फायदा होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी ठेवा. सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग लक्षणीय वाढेल. मित्रांसोबत सहलीला जाण्याचे बेत यशस्वी ठरतील. मन प्रसन्न राहील आणि सकारात्मकताही वाढेल. कामामध्ये सुसूत्रता आणल्यास कामाचा ताण कमी होईल. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे ठरेल. नवीन नाती जोडण्यासाठी हा महिना खूप चांगला आहे. सिंह राशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 2. हा शुभ नंबर तुम्हाला नेतृत्व करण्यासाठी आणि प्रगतीची नवी दारे उघडण्यासाठी या महिन्यामध्ये मदत करेल. नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी धमाकेदार असेल. तुमच्या आत्मविश्वासामध्ये या महिन्यात प्रचंड वाढ होईल. नोकरीमध्ये नवीन अधिकार किंवा पद मिळण्याची शक्यता आहे. समाजामध्ये तुमचा मान आणि सन्मान ही वाढीस लागेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. शत्रूंवर विजय मिळवून प्रगतीचा मार्गही मोकळा होईल. आरोग्याबाबत मात्र तुम्हाला जागरूक राहावे लागणार आहे. जोडीदाराशी असलेले जुने मतभेद पूर्णपणे दूर होतील. मुलांच्या प्रगतीने मनाला खूप आनंद होईल. नवीन ओळखी व्यवसायामध्ये खूप फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभाचे योग या महिन्यामध्ये येत आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग जुळून येतील. सर्जनशील कामामध्ये तुमची रुची अधिक वाढेल. आपले ध्येय गाठण्यासाठी तुम्ही मेहनत घ्याल. रखडलेली सरकारी कामे या महिन्यामध्ये पूर्ण होतील. व्यापारामध्ये विस्ताराचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. नवीन ऊर्जेने तुम्ही कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. कन्या राशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 4. हा शुभ नंबर तुम्हाला शिस्त पाळण्यासाठी आणि कामाचे नियोजन करण्यासाठी या महिन्यामध्ये मदत करेल. या महिन्यात तुम्हाला कष्टाचे योग्य फळ मिळेल. कामामध्ये अचूकता ठेवल्याने प्रगतीचा मार्ग सुकर होईल. परदेशामध्ये जाण्याची इच्छा असलेल्यांना तशी वार्ता मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. बचतीवर भर द्या. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. नोकरीमध्ये बदली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांनी आळस टाकून अभ्यासावर लक्ष द्यावे. स्पर्धात्मक वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. भागीदारीच्या व्यवसायामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवा. प्रेमसंबंधामध्ये कोणताही दुरावा येऊ देऊ नका. वाचनाची आवड निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे ज्ञान वाढेल. नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. मन शांत ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा. अनावश्यक धावपळ टाळल्यास आरोग्य चांगले राहील. नियोजनानुसार कामे केल्यास यश हमखास मिळेल. शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधच राहा. कामाच्या व्यापात कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. नवीन वर्षात
नवीन संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुळ राशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 7. हा शुभ नंबर तुम्हाला आत्मचिंतन करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी या महिन्यामध्ये मदत करेल. जानेवारी महिन्यात तुम्हाला आयुष्यात समतोल राखावा लागेल. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कला क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ उत्कृष्ट आहे. त्वचा विकारांपासून सावध राहण्याचे गरजेचे आहे. कौटुंबिक समस्या सोडविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन करार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. पाहुण्यांच्या येण्याने घरात आनंदाची लगबग असेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक बचत होईल. तुमची लोकप्रियता समाजामध्ये वाढीस लागेल. रखडलेली बांधकामे या महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतील. मन प्रसन्न ठेवण्यासाठी योगासने आणि ध्यान करा. मित्रमंडळींसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल. व्यवसायामध्ये नवीन भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल असा हा महिना आहे. इतरांच्या वादात पडणे या महिन्यामध्ये टाळलेलेच बरे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. वृश्चिक राशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 8. हा शुभ नंबर तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी आणि संकटांवर मात करण्यासाठी या महिन्यामध्ये मदत करेल. या महिन्यामध्ये तुम्ही काही धाडसी निर्णय घ्याल. आपली गुपिते कोणाशीही शेअर करणे टाळा. नोकरीत केलेल्या कष्टाचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहणे तुमच्या हिताचे ठरेल. वाहन चालविताना वेगावर पूर्णपणे नियंत्रण ठेवा. वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा लाभ तुम्हाला होऊ शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष देणेही गरजेचे आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट आणि मधुर होईल. नवीन व्यवसायाची पायाभरणी या महिन्यामध्ये कराल. आर्थिक व्यवहारात फसवणूक होणार नाही याचीही दक्षता घ्या. अचानक प्रवासाचे योग आनंदाचे ठरतील. अध्यात्माकडे कल वाढल्याने मन शांती मिळेल. कठीण प्रसंगात मित्रांची मोलाची साथ मिळेल. ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही तुमची पूर्ण ताकद लावाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे भविष्यासाठी चांगले आहे. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक कामे सोपी होतील. नवीन वर्षामध्ये आपल्या स्वभावात बदल करण्याचा प्रयत्न करा. यशाची नवीन शिखरे सर करण्यासाठी सज्ज राहा. धनुराशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 3. हा शुभ नंबर तुम्हाला ज्ञान मिळविण्यासाठी आणि भाग्याची साथ मिळविण्यासाठी या महिन्यात मदत करेल. जानेवारी महिना तुमच्यासाठी भाग्योदयाचा ठरेल. शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांना यश मिळेल. तुमच्या सकारात्मक विचारांमुळे कठीण कामेही सोपी होतील. उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन घराचे तुमचे स्वप्न या महिन्यामध्ये पूर्ण होईल. मुलांच्या यशाने तुम्ही खूप समाधानी राहाल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. आरोग्याची स्थिती या महिन्यात उत्तम राहील. सामाजिक कामात तुमचा सहभाग वाढताना दिसेल. नवीन गुंतवणूक दीर्घकालीन फायदा देणारी ठरेल. प्रवासामध्ये नवीन आणि प्रभावशाली ओळखी होतील. जुने मित्र भेटल्यामुळे मनाला खूप आनंद मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. परदेश प्रवासाचे योग येण्याची दाट शक्यता आहे. नवीन वर्षामध्ये नवीन संधींचे स्वागत करण्यास तयार राहा. धार्मिक ग्रंथांच्या वाचनाने मन शांत आणि प्रसन्न होईल. कष्टाला भाग्याची साथ नक्कीच मिळेल. मकर राशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 5. हा शुभ नंबर तुम्हाला शून्यातून जग निर्माण करण्यासाठी आणि संयम ठेवण्यासाठी या महिन्यामध्ये मदत करेल. वर्षाची सुरुवात मोठ्या जबाबदाऱ्यांनी होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त वेळ द्यावा लागेल. आर्थिक नियोजन कडक ठेवल्यास अडचण येणार नाही. हाडांशी संबंधित किरकोळ त्रास तुम्हाला जाणवू शकतो. घरातील कामात तुम्ही खूप व्यस्त राहाल.
संयम राखल्यास कठीण काळ लवकरच निघून जाईल. व्यापारामध्ये मोठे आणि फायदेशीर सौदे मिळतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. जोडीदारासोबत वेळोवेळी संवाद वाढवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी काय चांगलं आहे. कोणालाही पैसे उसने देणे या महिन्यामध्ये टाळा. संयम आणि चिकाटी हीच तुमची यशाची गुरुकिल्ली असेल. ध्यानधारणा केल्याने मानसिक शांती आणि ऊर्जा तुम्हाला मिळेल. सामाजिक कार्यात आपली प्रतिमा सुधारण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. महिन्याच्या शेवटी काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. स्वतःच्या आरोग्याची आणि आहाराचीही काळजी घ्या. कौटुंबिक वादात शांत राहणे फायद्याचे ठरेल. परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने होत जाईल. कुंभ राशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 11. हा शुभ नंबर तुम्हाला अंतर्ज्ञान जागृत करण्यासाठी आणि कल्पना शक्ती वाढविण्यासाठी या महिन्यामध्ये मदत करेल. जानेवारी महिन्यात तुम्ही काहीतरी नवीन करून दाखवाल. समाजामध्ये तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. नोकरीमध्ये सकारात्मक बदल घडून येतील. उत्पन्न वाढविण्याचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. आरोग्यामध्ये या महिन्यात चांगली सुधारणा होईल. प्रेमामध्ये असलेल्यांसाठी हा महिना आनंदाचा असेल. मित्रांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. अचानक काही अत्यंत शुभ वार्ता तुम्हाला मिळतील. घराचे नूतनीकरण किंवा सजावट यावर खर्च कराल. इतरांना मदत केल्याने आत्मिक समाधान तुम्हाला मिळेल. कामाचा उत्साह पूर्ण महिनाभर टिकून राहील. गुंतवणुकीतून भविष्यामध्ये मोठा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा महिना उत्तम आहे. समाजामध्ये मान मर्यादा वाढल्याने मन प्रसन्न राहील. नवीन प्रकल्पांसाठी तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. विचारांमध्ये स्पष्टता ठेवल्यास यश लवकरच मिळेल. आत्मविश्वासाने संकटांचा सामना करण्यास सज्ज राहा. मीन राशी, तुमच्या राशीचा या महिन्याचा एंजल नंबर आहे 2. हा शुभ नंबर तुम्हाला मोठी स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आणि चिकाटीने काम करण्यासाठी या महिन्यात मदत करेल. या महिन्यात खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. परदेशाशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल. मनातील सर्व गोंधळ आणि भीती दूर होईल. कुटुंबातील जुने वाद या महिन्यामध्ये संपतील. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये घाईघाईने बदल करणे टाळावे. दानधर्माकडे तुमचा कल लक्षणीय वाढेल. जोडीदाराचे पूर्ण समर्थन प्रत्येक कामात मिळेल. रखडलेली सरकारी कामेही मार्गी लागतील. संयम बाळगणे तुमच्या प्रगतीसाठी महत्वाचे आहे. आर्थिक मदत कोणाकडून तरी वेळेवर मिळेल. नवीन विचारांनी आयुष्यात मोठे बदल घडवाल. महिन्याचा शेवट गोड बातमीने आणि समाधानाने होईल. स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमचेच आहे. धार्मिक यात्रेचे बेत या महिन्यामध्ये आखले जातील. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न वाढवा. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालविणे शक्य होईल. नवीन वर्षात शिस्तबद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तर हे होते जानेवारी 2026 चे सर्व 12 राशींचे सविस्तर भविष्य. लक्षात ठेवा, ग्रह तारे आपल्याला दिशा दाखविण्याचे काम करतात, पण आपली मेहनत आणि सकारात्मक विचारच आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जातात. मी सांगितलेला तुमचा एंजल नंबर रोज सकाळी आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर लिहायला विसरू नका आणि पहा तुमच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडतात. तुमच्या राशीचा एंजल नंबर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या राशी भविष्याचा लाभ घेता येईल. अशाच नवनवीन माहितीसाठी आणि ज्योतिषशास्त्राच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि हो, स्वतःची काळजीही घ्या. श्री स्वामी समर्थ.